महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गटाची लढाई ही अगदी सुप्रीम कोर्टापासून ते मैदानावरही जोरदारपणे सुरू आहे। दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला असल्यानं शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षाची धार ही मवाळ झाल्याचं चित्र दिसत होतं। मात्र आता पुन्हा एकदा दोघांमधलं भांडण अधिक तीव्र स्वरूप धारण करणार असं दिसतंय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करताना अपशब्द वापरल्यानं मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातनं अटक केली। त्यांना अटक झाल्याचं कळताच शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबतच खासदार संजय राऊत, मुंबईमधले ठाकरे गटाचे आमदार हे पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले होते। दत्ता दळवी यांच्यावरती भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयातही हजर करण्यात आलं। तेव्हा दळवींना आता 12 डिसेंबर पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पण मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यानं ज्यांना थेट अटक करण्यात आली ते दत्ता दळवी नेमके आहेत कोण, त्यांना अटक का करण्यात आली आणि शिवसेनेत त्यांचं इतकं महत्व नेमकं काय, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली ते प्रकरण नक्की काय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं रविवारी म्हणजे 27 नोव्हेंबरला भांडूपमध्ये कोकणवासियांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषणं केली। दत्ता दळवी भाषणासाठी उठले आणि राजस्थानमध्ये प्रचारावेळी लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदू हृदय सम्राट या बॅनरचा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली। हिंदू हृदय सम्राट या शब्दाचा अर्थ तरी कळतो काय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांबद्दल दळवी यांनी अपशब्दही वापरला। दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट चांगली जिव्हारी लागली। त्यामुळे शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यामध्ये दत्ता दळवी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। सार्वजनिक सभेमध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली होती। पालांडे यांच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात कलम 153 अ, 153 ब, 153 अ 1 सी, 294, 504, 505 1 क अन्वये गुन्हा दाखल केला होता। याची भांडूप पोलिसांनी गंभीर दखल घेत दत्ता दळवी यांना अटक केली। अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारत 14 दिवसांसाठी दळवी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या सगळ्या राड्यात ज्यावेळी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली त्यावेळी शेकडो शिवसैनिक आणि खासदार संजय राऊत यांच्यासोबत अनेक आमदार सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले होते। त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा सुद्धा न्यायालयाच्या बाहेर अनेक शिवसैनिक जमा झाले होते। आता दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे असं म्हणत संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आता यातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांबाबत ज्यांनी अपशब्द वापरले, ज्यांच्या सुटकेसाठी शेकडो शिवसैनिक पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर जमा झाले, ते दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण। तर दत्ता दळवी हे ईशान्य मुंबईतले शिवसेनेचे जुने नेते म्हणून ओळखले जातात। सुरुवातीला ईशान्य मुंबईच्या विक्रोळी भागात एक साधा शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली होती। नंतर ते ईशान्य मुंबईतल्या एका शाखेचे शाखा प्रमुखही झाले। सुरुवातीपासून शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करायचे। आक्रमक आणि धाडसी शिवसैनिक म्हणून त्यांची चांगलीच ओळख सुद्धा होती। त्यांची कामं ही हळूहळू मातोश्रीपर्यंत पोहोचायला लागली। त्यानंतर सुद्धा दळवींनी आपल्या कामाचा चांगलाच धडाका लावला। नंतर त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूकही लढवली। आपल्या आक्रमक शैली आणि कामाच्या जोरावर ते निवडून आले आणि महापौर पदासाठी त्यांची चर्चा जोरदारपणे सुरू झाली। मातोश्रीवरून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि 2005 ते 2007 या दरम्यान ते मुंबईचे महापौरही झाले। मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्यानंतर ते शिवसेनेमध्ये अधिकच फोकसमध्ये आले। शिवसेनेच्या विभाग प्रमुख पदासह उपनेते पद सुद्धा त्यांनी सांभाळले। त्यांच्या आक्रमक आणि तडकाफडकी स्वभावामुळे काही शिवसैनिकांनी त्यांची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा केली होती। शिवाय 2018 मध्ये ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीमुळे त्यांना विभाग प्रमुख पदाचा राजीनामा सुद्धा द्यायला लागला होता। फक्त आत्ताच नाही तर आपल्या आक्रमक वृत्तीमुळे दत्ता दळवी यांचं नाव याआधी सुद्धा चर्चेत आलं होतं। 2022 मध्ये मालवण तालुक्यातल्या तळगाव गावडेवाडी इथल्या तलावाशेजारी एप्रिल 2022 मध्ये बैलांच्या झुंजीचं अनधिकृतपणे आयोजन करण्यात आलं होतं।
त्या स्पर्धेमध्ये एका बैलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका बैलाच्या मृत्यूला आणि अन्य बैलांच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्या प्रकरणात मालवण, कुडाळ, वेंगुर्ले इथल्या 12 मुख्य संशयितांसह अन्य अज्ञात व्यक्तींच्या विरोधात सुद्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आणि या प्रकरणात शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा सुद्धा समावेश होता. आताच्या परिस्थितीत थेट मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यानं त्यांना थेट तुरुंगात जावं लागलंय. पण दत्ता दळवी यांच्यासाठी स्वतः संजय राऊत तसेच शिवसेनेचे महत्त्वाचे नेते पोलीस स्टेशन बाहेर आले होते. त्यामुळे दत्ता दळवींची आजची शिवसेनेत नेमकी ताकद किती आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागतं. दत्ता दळवी हे नाव ईशान्य मुंबईत ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तिथे दळवींची मोठी ताकद आहे. अनेक वेळा विभाग प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडल्यामुळे ईशान्य मुंबईतील स्थानिक राजकारणात त्यांनी आपला जम बसवलाय. यासोबतच मुंबईचे महापौर असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांची फळी सुद्धा उभी केली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मुलुंड, विक्रोळी, भांडूप या विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांचं चांगलंच वजन आहे. त्यांनी विक्रोळी मतदारसंघातनं 2019 विधानसभा लढवावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केलेली. पण त्या ठिकाणी शिवसेनेचे सुनील राऊत यांना तिकीट देण्यात आलं आणि ते निवडूनही आले. सुनील राऊत यांना निवडून आणण्यासाठी दत्ता दळवी यांनी आपली ताकद त्यांच्या मागे उभी केली होती असं सांगितलं जातं. तसंच मागच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा दत्ता दळवी यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यामुळे दत्ता दळवी यांची मुंबईच्या ईशान्य भागातली ताकद बघता आणि शिवसेनेतील त्यांचं स्थान पाहता त्यांना अटक केल्याच्या विरोधात सगळे शिवसैनिक आणि नेते मंडळी उपस्थित होते हे आपल्या लक्षात येतं. आता काही महिन्यांवरती लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या. त्यात शिवसेनेत पडलेल्या 2 गटांमुळे अगोदरच मतांचं विभाजन होणार हे फिक्स आहे. आणि अशा परिस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना अटक होणं हे ठाकरे गटासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे ठाकरेंकडून त्यांच्या गटाकडून या सगळ्या प्रकरणाचा पूर्णपणे विरोध केला जातोय. सत्तेत असलेल्या लोकांची मक्तेदारी चालू असून लोकांवरती दबाव टाकून त्यांना घाबरवण्यासाठी अशी कारवाई केली जाते असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्यात दत्ता दळवी यांनीही आपण आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं सांगितलंय. धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघे यांनी जे शब्दांचा वापर केला होता त्याच शब्दाचा वापर मी केला. मालवणी भाषेमध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत त्या तर मी दिल्या नाहीयेत असंही दत्ता दळवी म्हणालेत. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाचं राजकारण आहे असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यामध्ये आणखीनच संघर्ष वाढणार असं चित्र दिसतंय. आता या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.